माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या आई जिजाऊंचा हा जिल्हा आहे त्या आई जिजाऊंच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो। मंचावर उपस्थित आपले उमेदवार आणि लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधवजी, ज्येष्ठ आमदार चेनुभाऊ संचेती, संजयभाऊ कुटे, आकाशभाऊ फुंडकर, संजयभाऊ रायमुलवार, शशिकांतभाऊ खेडेकर, ध्रुपदरावजी साळवे, जालिंदरजी बुधवंत, उमाताई तायडे, प्रियाताई बोंद्रे, श्वेताताई महाले, सुरेशप्पा खबुत्रे, सुभाष राजपूत, प्रशांत ढोरे पाटील, उपेंद्रजी कोठेकर, विनायक सरनाईक, पंडितराव देशमुख, विनोद वाघ, सुरेंद्र पांडे, आशुतोष गुप्ता, योगेंद्र गोडे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, शिवसंग्राम या आपल्या महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सगळ्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, 18 तारखेला लोकसभेची निवडणूक या ठिकाणी मतदानाला जाते आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही निवडणूक ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे। ग्रामपंचायतीची, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे। देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। या देशाला विकासाकडे कोण घेऊन जाऊ शकतं याचा विचार करणारी ही निवडणूक आहे। हा देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, एकीकडे 55-60 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांचं सरकार आपण बघितलं। अनाचारी, दुराचारी, अत्याचारी आणि भ्रष्टाचारी अशी व्यवस्था यांनी उभी केली आणि केवळ 5 वर्ष मोदीजींच्या हातात कारभार दिला तर या देशामध्ये सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे। आज या ठिकाणी जेवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात, खरं म्हणजे आजच प्रतापराव जाधव यांच्या निवडणुकीचा फैसला झालाय। बंधू भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय खाऊन आपल्याशी लढेल मला सांगा? हा पराभूत पक्ष आहे, यांची मानसिकता पराभूत आहे। तुम्ही विचार करा, ज्या पक्षाचे कॅप्टन मैदानात ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले, बॅटिंग करतो म्हणून सांगितलं आणि लगेच घोषित केलं मी आता 12वा गडी होतोय आणि मी आता बॅटिंग करणार नाही। आता कॅप्टनच जर घरी गेले आहेत तर मग हे खेळाडू या ठिकाणी काय खेळणार आहेत? आणि त्यामुळे हे पराजित आणि पराभूत मानसिकतेत या ठिकाणी आपल्या समोर आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो, बंधू भगिनींनो, या देशामध्ये यांची विश्वासार्हता उरलेली नाही। आज लोकांचा विश्वास हा नरेंद्र मोदीजींवर आहे। आता तुम्ही बघा, राहुल गांधींनी पुन्हा जुना राग आळापणं सुरू केलं। पुन्हा राहुल गांधी म्हणतात आम्ही या देशातनं गरिबी हटवू। राहुलजी, तुमचे पणजोबा या देशाचे पंतप्रधान झाले, चांगला माणूस होता, गरिबी हटव म्हटलं होतं, हटवली नाही। तुमच्या आजीने सांगितलं गरिबी हटव, वाढली, हटली नाही। तुमच्या वडिलांनी सांगितलं गरिबी हटव, वाढली, हटली नाही। तुमच्या आईने सांगितलं गरिबी हटव, गरिबी वाढली, गरिबी हटली नाही। आता तुम्ही काय खाऊन गरिबी या ठिकाणी हटवणार आहे? कोणाला मूर्ख बनवताय? हे म्हणतात आमचं आघाडीचं सरकार देशामध्ये आलं की आम्ही गरीबाला 72,000 रुपये देऊ। अरे कुठनं देणार आहे? मी या ठिकाणी विचारतो, माझं सोडून द्या, पत्रकारांनी राहुल गांधींना विचारलं, म्हणाले सांगा तुम्ही म्हणता 72,000 रुपये गरिबांना देणार आहे, कुठनं देणार आहे? त्यांनी काही उत्तरच दिलं नाही।
त्यांनी उत्तर दिलं नाही तर पत्रकारांनी चिदंबरम बाजूला होते त्यांना विचारलं, अहो चिदंबरम म्हणाले तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात, तुम्ही सांगा हे राहुलजी म्हणतात आमचं आघाडीचं सरकार आलं 72,000 रुपये देऊ, कुठनं तुम्ही देणार आहे? चिदंबरम हसले, हे काय गेल्या 2-3 वर्षात जरा देशाच्या तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून पैसा येणार आहे, मग तो पैसा आला की आम्ही देऊन टाकू. म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उधार. म्हणजे मोदीजींनी काळा पैसा जमा करायचा, तो तिजोरीत आणायचा आणि हे म्हणतात मोदींनी आणलेला पैसा आम्ही वाटू. अरे तुम्ही कशाला पाहिजे? जेव्हा वाटायची संधी होती तेव्हा तुम्ही आपल्या घरी पैसा नेला. आता पैसा देण्याकरता नरेंद्र मोदी आहेत, जे गरिबापर्यंत हा पैसा या ठिकाणी पोहोचवणार आहे. बंधू भगिनींनो, यांचा अजेंडा एक. पवार साहेब असो का राहुल गांधी असो का गल्लीतला कार्यकर्ता असो का दिल्लीतला कार्यकर्ता असो, हे केवळ मोदींना शिव्या देणं एवढा एकमेव यांचा अजेंडा आहे. कारण यांची अवस्था अशी आहे की यांच्या घरी जर विचारलं ना तर रात्री स्वप्नात यांना मोदीच दिसतात. अचानक घाम येऊन हे उभे झोपेतनं जागे होतात आणि मोदी मोदी करतात. इतके मजेदार भाषणं चालले आहेत. मी तर असं म्हटलं, राहुल गांधींचं जे भाषण आहे ना, हे जर तुम्ही ऐकलं असेल, इतकं मजेदार मनोरंजन करणारं भाषण आहे. आपण टी व्हीवर सिरियल पाहतो, अनेक वेळा त्या सिरियलच्या आधी सूचना लिहून येते, या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठला संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास तुमच्या भरोशावर ठेवा, तुम्ही विश्वास ठेवला तर चॅनल जबाबदार नाही आहे, आम्ही मनोरंजनाकरता दाखवतोय. काही दिवसांनी राहुल गांधींच्या भाषणाच्या आधी अशीच सूचना येईल, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठलाही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तुमच्या भरोशावर तुम्ही विश्वास ठेवा, आमचा याच्याशी संबंध नाही आहे, आम्ही केवळ मनोरंजनाकरता हा कार्यक्रम या ठिकाणी दाखवतोय. बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध खरी लढाई जर कोणी लढली असेल तर ती नरेंद्र मोदींनी लढली. गरिबी कमी करण्याकरता योजना जर कोणी आणल्या असतील, मगाशी प्रतापराव सांगत होते एक एक योजना, जनधन सारखी योजना, देशातल्या 34 कोटी गरिबांना बँकेचं खातं मिळालं. हे 34 कोटी कोण होते? जे जर बँकेच्या दारात गेले तर बँकेचा चपराशी त्यांना आतमध्ये देखील येऊ द्यायचा नाही, अशा 34 कोटी गरिबांना बँकेचं खातं मोदीजींनी दिलं. आमचे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणाले दिलं तर कोणचं मोठं झालं, खातं मिळाल्याने कोणी श्रीमंत होतं का? पण त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं? त्याच्या पाठीमागचं कारण हे होतं, मगाशी संजीव भाऊंनी सांगितलं, राजीव गांधी असं म्हणायचे की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो, शेवटच्या माणसाच्या खात्यात 15 पैसे पोचतात, 85 पैसे दलाल खातात, व्यवस्था खाते भ्रष्टाचारात जातात. मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया जर दिल्लीहून पाठवेल तर थेट शेवटच्या माणसापर्यंत बंदा 1 रुपया मी पोचवेन. आणि या जनधनच्या खात्यातनं 5 वर्षामध्ये 80,000 कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यामध्ये गेले. तुम्ही बघा, शेतीची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, कर्जमाफीची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, विम्याची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, शौचालयाची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, घरकुलाची योजना असेल थेट खात्यामध्ये पैसे, शेतकऱ्यांना मदत असेल थेट खात्यामध्ये पैसे, तुरीचे पैसे द्यायचे असतील थेट खात्यामध्ये पैसे. म्हणजे अशी व्यवस्था उभी झाली की तलाठ्याकडे तहसीलदाराकडे चक्रा मारण्याची आवश्यकता नाही, कोणी आबू नाही बाबू नाही टाबू नाही, थेट पैसा आपल्या खात्यामध्ये आणण्याचं काम, दलाली संपवण्याचं काम या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं. आज आपण बघा, या ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून घरोघरी शौचालय झाली. आमच्या महिलांना शौचालयाच्या शिवाय काय त्रास सहन करावा लागतो. जर नित्यकर्म करायचं असेल तर संध्याकाळ व्हायची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी जावं लागायचं. दिवसभरामध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा. मोदीजी ज्यावेळेस निवडून आले आणि पंतप्रधान झाले, देशामध्ये केवळ 45% कुटुंबांकडे शौचालय होतं. 5 वर्षात देशाच्या 98% कुटुंबाकडे आज शौचालय तयार झालाय. आमच्या माता भगिनींना लज्जा रक्षणाची आज पर्वा करावी लागत नाही, हे मोदीजींनी करून दाखवलं. उज्ज्वला सारख्या योजनेच्या माध्यमातून
13 कोटी घरांमध्ये गॅस गेला. ज्या घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक होत होता, रोज चुलीवर स्वयंपाक करताना आमच्या माता भगिनींच्या शरीरामध्ये इतका धूर जातो. एखाद्या व्यक्तीने 300 बिड्या पिल्यावर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो, एवढा धूर आमच्या आया बहिणी रोज खात होत्या. त्या धुरानं रोज थोड्या थोड्या मरत होत्या, त्या रोगराईनं ग्रसित होत होत्या. अशा 13 कोटी कुटुंबापर्यंत या ठिकाणी उज्ज्वलाचा गॅस मोदीजींच्या माध्यमातून गेला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी सांगितलं, देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाला वचन दिलं होतं आपण अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा आहेत सगळ्यांच्या पूर्ण करू, पण कोट्यावधी लोकांना घर मिळू शकले नाहीत. मोदीजींनी सांगितलं 2022 साली ज्या दिवशी देशाला 75 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण होतील, मी प्रण घेतो या देशामध्ये एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, प्रत्येकाचं स्वतःचं पक्क घर राहील. आणि आज तुम्ही बघा, या महाराष्ट्रामध्ये देखील 10 लाख कुटुंबाची नावं ग्रामीण भागामध्ये SCCच्या यादीत होती. यातली 5 लाखांची घरं आम्ही तयार केली. उर्वरित 5 लाखांच्या घराचं बांधकाम चाललंय. आणि ही यादी काँग्रेसच्या काळातली होती. ज्यांची नावं यादीत नव्हती त्यांची नवीन यादी आता आम्ही तयार केली आहे. आणि त्या नवीन यादीप्रमाणे पुढच्या 2 वर्षात त्यांना देखील प्रत्येकाला घर देणार आहोत. शहरामध्ये देखील घर देणं सुरू केलं आहे. अतिक्रमण नियमितीकरण आपण सुरू केलं आहे. कोणी म्हटलं घर देतोय, आमच्याजवळ प्लॉट नाही आहे, त्याला प्लॉट विकत घेऊन देतोय. एखाद्याने म्हटलं अतिक्रमण असल्यामुळे घरकुल मिळत नाही, 3 लाख अतिक्रमण आपण या ठिकाणी नियमित केली. शहरामध्ये झोपडपट्टीत राहतोय, त्याला मालकी हक्काचा पट्टा आपण दिला. त्या ठिकाणी कच्चं घर असेल 2.5 लाख रुपये घर बांधायला देतो. तो जर बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये त्याला घर बांधण्याकरता देतो. या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकही बेघर राहणार नाही याची काळजी आपण घेतोय. आणि या निमित्ताने मोठ्या प्रमाणात घराचं बांधकाम देखील चाललेलं आहे. आयुष्यमान भारत सारख्या योजनेतनं 5 लाखापर्यंतचं 50 कोटी लोकांना, देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत. हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन केली, तिथलं बिल मोफत. ऑपरेशन केलं, ऑपरेशन मोफत. OPD असेल, OPD मोफत. दवा लागली, दवाई मोफत. इम्प्लांट लागला तर इम्प्लांट देखील मोफत. अशा प्रकारे 50 कोटी लोकांना मदत केली आहे. 20 लाख लोकांनी केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख लोकांनी आपले ऑपरेशन केले आहेत. आज मुद्रा सारख्या योजनेतनं 13 कोटी लोकांना 50,000पासून 10 लाखापर्यंतचं कर्ज कुठलंही तारण न घेता या देशामध्ये दिलं. यात 60% महिला आहेत, 40% अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत. आणि यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. आज आमचे शेतकरी असतील, आमचे शेतमजूर असतील, आमचा साधारण माणूस असेल, आपण बघा, जो आमचा हात ठेलेवाला आहे, घरकाम करणारी बाई आहे, आमचा शेतमजूर आहे, आमचा गवंडी आहे, यांना देखील 60व्या वर्षी 3,000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. आमच्या शेतकऱ्यांना थेट मदत तर केलीच, पण त्यासोबत आमचा शेतकरी हा ज्यावेळी काम करू शकत नाही, 60 वर्षाचा होतो, मेहनत तर तो त्याही नंतर करतो, पण त्याला सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. जगाच्या पाठीवर भारत आता पहिला देश होतोय की ज्या देशामध्ये शेतकऱ्यांना देखील पेन्शन मिळणार आहे. आणि मोदीजींनी त्याची घोषणा केलेली आहे. बंधू भगिनींनो, आज आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा विचार आपण केला. आपण या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे निधी दिला. आपण जर विचार केला तर अगदी जुन्या सरकारच्या 15 वर्षामध्ये 15 वर्षाचा, आणि मी तर ही जी आकडेवारी देतोय ना, मी काँग्रेस राष्ट्रवादीला आव्हान देतो, माझी आकडेवारी खोटी सिद्ध करून दाखवा. या ठिकाणी 15 वर्षामध्ये त्यांनी कर्जमाफी, थेट मदत किंवा पीक विमा मिळून 15 वर्षात त्यांनी बुलढाणा जिल्ह्याला दिले 255 कोटी रुपये, 255 कोटी. आणि आपण केवळ 4 वर्षामध्ये दिले 2609 कोटी, 2609 कोटी. म्हणजे 2,255 कोटी आणि 2,609 कोटी रुपये हा निधी या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आम्ही दिला. आणि हेच परत तोंड वर करू करू सांगतायत की हे शेतकऱ्याचे कैवारी आणि आम्ही शेतकऱ्याचे दुश्मन. माझा सवाल यांना आहे, शेतकऱ्याची जिल्हा बँक बुडवली कोणी? एकदा याचा आम्हाला हिशोब द्या. या शेतकऱ्याची बँक या ठिकाणी तुम्ही बुडवली,
आणि या महाराष्ट्रामध्ये या विदर्भाच्या सुपुत्राला तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं, तर या बुडालेल्या बँकेला 250 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी दिले आणि ती बँक बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि आता राज्य बँकेला पुन्हा 200 कोटी रुपये दिले आणि सांगितलं ही जिल्हा बँक तुमच्या सोबत घ्या, आमची जिल्हा बँक चालली पाहिजे. हा प्रयत्न, याला जीवित ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारनं केला. आज आपण बघा, आपलं सरकार आल्यानंतर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एकूण जर आपण बघितलं सिंचन आणि रस्त्याच्या कामाची बेरीज केली 10,000 कोटी रुपयाची कामं चालली आहेत. माननीय गडकरी साहेबांनी जिगाव सारखा प्रकल्प असेल, इथले मध्यम प्रकल्प असतील, छोटे प्रकल्प असतील, एकट्या बुलढाणा जिल्ह्याला 6,000 कोटीचं पॅकेज दिलं. अरे आम्ही अनुशेष ओरडत होतो, 15 वर्ष एक खडकूम येत नव्हता. आता इतका पैसा मिळालाय की 3 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा एकही प्रकल्प शिल्लक राहणार नाही. सगळा जिल्हा या ठिकाणी सिंचनाखाली येईल. हे काम आपण करून दाखवलं. आज जिल्ह्यामध्ये कुठेही जा रस्त्याची कामं चाललेली आहेत. जिल्ह्यामध्ये असेल, चिखली शहरामध्ये असेल, आज चिखली शहरातल्या महत्वाच्या रस्त्याकरता मला मागणी आली, 5 मिनिटात आम्ही 18 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि इथले रस्ते बदलण्याचं काम आम्ही सुरू केलं. शहर असो, गाव असो, इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रचंड काम चाललंय. आज मोठा दुष्काळ आपण सहन करतोय. या दुष्काळामध्ये यापूर्वी कधी केंद्र सरकारचं अनुदान जुलैच्या पूर्वी मिळत नव्हतं. बंधू भगिनींनो, आता आपण जर बघितलं तर फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारने 5,000 कोटी रुपये दिले आणि मार्च पर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान त्या ठिकाणी टाकलं. आज आपण बघितलं तर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या जिल्ह्यात इतकं चांगलं काम झालंय. येत्या काळामध्ये जेव्हा पाऊस येईल त्यावेळेस हा जिल्हा पूर्णपणे आपल्याला पाण्यानं ललईत अशा प्रकारचा दिसेल. हे काम या ठिकाणी तुमच्या आणि आमच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे मोठ्या प्रमाणात कामं झाली, दुसरीकडे या जिल्ह्याचं चित्र आपण बदलतोय. एक काम करणारं सरकार आपल्याला आहे. आमचे लोकप्रतिनिधी, खासदार असतील, आमदार असतील, सगळे काम करतायत. या ठिकाणी आई जिजाऊंच्या ठिकाणी एक विकास आराखडा अनेक वर्षाची मागणी होती, त्याचं काम आपण सिंदखेड राजाला सुरू केलं. शेगावचं काम आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू केलं. आज जर आपण बघितलं सर्व प्रकारची कामं या ठिकाणी चालली आहेत. पण बंधू भगिनींनो, ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे, मी आधीच आपल्याला सांगितलं, ही दिल्लीची निवडणूक आहे, या देशाच्या अस्मितेची देखील निवडणूक आहे. ही निवडणूक या देशाच्या सुरक्षेची देखील निवडणूक आहे. आज आपण बघा, मोदी साहेबांनी ज्या योजना आणल्या त्या प्रत्येक योजनेला सबका साथ सबका विकास आहे. मोदी साहेबांनी योजना आणताना कोणाला जात विचारली नाही, कोणाला धर्म विचारला नाही, कोणाला पंथ विचारला नाही, कोणाला भाषा विचारली नाही. प्रत्येकाच्या विकासाकरता योजना आली आणि आज या देशामध्ये एक असं वातावरण तयार होत आहे की प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन होत आहे. पण त्याच वेळी या देशाची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. आपण सगळ्यांनी बघितलं काय अवस्था होती या देशाची. या देशामध्ये पाकिस्तानी आतंकवादी शिरायचे, या देशामध्ये बॉम्बस्फोट करायचे, गोळ्या चालवायचे. बंधू भगिनींनो, या देशामध्ये त्यांना कुठलाही निर्बंध नव्हता, देशाच्या सरकारमध्ये थांबवण्याची ताकद नव्हती. 2008 साली आपण बघितलं, पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले. मुंबईमध्ये शेकडो आमच्या लोकांना किड्या मुंग्यासारखं मारून टाकलं. काय केलं तेव्हाच्या सरकारनं? देशात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार. काय केलं तेव्हाच्या सरकारनं? तेव्हाच्या सरकारनं केवळ आणि केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला आणि मग युनायटेड नेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी रडगाणं गायले, बघा बघा तो पाकिस्तान आमच्या देशातून बॉम्बस्फोट करतो, तुम्ही जरा त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये खंडूनी बंडूला मारायचं, बंडूनं बापाकडे जायचं आणि म्हणायचं, बापू बापू तो खंडू मला मारतो, तू त्याला सांग. अरे 125 कोटीचा देश, या 125 कोटीच्या देशाच्या प्रमुखामध्ये ही हिम्मत नव्हती की उभा राहून म्हणेल, खबरदार पाकिस्तान, जर माझ्याकडे बॉम्बस्फोट केला तर तुझ्याकडे घुसून मी तुझ्या आतंकवाद्यांना मारल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याची हिम्मत या देशामध्ये नव्हती. पण बंधू भगिनींनो, या देशामध्ये परिवर्तन झालं.
माननीय मोदीजींचं सरकार आलं, मोदीजींच्या सरकारनं या देशाची सुरक्षा वाढवली. आपण बघितलं असेल उरीमध्ये पाकिस्तानी आतंकवादी घुसले, आमच्या जवानांना त्यांनी शहीद केलं. आमचे जवान शहीद झाल्यानंतर मोदीजींनी सैन्याला सांगितलं आमच्या जवानाच्या रक्ताचा मोल काय आहे हे या पाकिस्तानी आतंकवाद्यांना समजलंच पाहिजे. आमचे जवान या ठिकाणी कशा प्रकारे लढतात आणि त्यांच्यावर जर असा हल्ला होत असेल तर पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे. आणि या भारताच्या जाबाज सेनेनं पाक व्याप्त काश्मीरमध्ये त्या ठिकाणी जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, आतंकवादी मारून टाकले. आमचं सैन्य परत आलं. आमच्या सैन्याला साधं खरचटलं देखील नाही. त्या दिवशी दुनियेला भारताची ताकद काय आहे हे लक्षात आलं. बंधू भगिनींनो, यापूर्वी जगामध्ये केवळ 2 देश होते. एक होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल. अमेरिका आणि इस्रायलच्या सैनिकांना कोणी हात जरी लावला तरी बंधू भगिनींनो हे 2 देश त्या देशात घुसून तिथल्या आतंकवाद्यांना मारायचे. आता या मालिकेमध्ये जगात 3रा देश तयार झाला. त्या देशाचं नाव आहे भारत. भारत भारत बंधू भगिनींनो, हा जुना भारत नाहीये. मोदीजींनी एक स्वाभिमानी भारत उभा केलाय. हा मार खाणार नाही, हा चर्चा करणार नाही. अरे यापूर्वी देखील आमची सेना देशाच्या नेतृत्वाला म्हणायची बॉम्बस्फोट झालाय, सैनिकाला मारलाय, आम्हाला परवानगी द्या. पण देशाच्या नेतृत्वात ही हिम्मतच नव्हती. देशाचं नेतृत्व म्हणायचं थांबा, आम्ही चर्चा करतोय, चर्चा झाली की मग आपण निर्णय घेऊ. त्यांची चर्चा संपायची नाही. पण हे नरेंद्र मोदी होते, यांनी सांगितलं तुम आगे बढो मैं तुम्हारे पीछे हो, काय वाटेल ते झालं तरी पाहून घेऊ, पण आपल्या सैनिकाचा बदला घेतलाच गेला पाहिजे. बंधू भगिनींनो, पण पाकिस्तान हा कुत्र्याच्या शेपटीसारखा देश आहे. या कुत्र्याच्या शेपटीनं पुलवामामध्ये पुन्हा हल्ला केला. 40 पेक्षा जास्त आमचे जवान या आमच्या बुलढाणा जिल्ह्यातले आमचे राठोड सारखे, आमचे राजपूत सारखे जवान या ठिकाणी शहीद झाले. बंधू भगिनींनो, हे शहीद झाल्यानंतर मोदीजींनी सेनेच्या प्रमुखाला सांगितलं आमचे जवान या ठिकाणी जर शहीद होत असतील तर त्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा बदला हा भारताला घ्यावाच लागेल. मोदीजींनी सांगितलं तुम्हाला अधिकार देतो, कधी जायचंय, कुठे जायचंय, कसं जायचंय हे तुम्ही ठरवा, पण माझ्या जवानाच्या रक्ताचा मोल काय आहे हे या ठिकाणी या पाकिस्तानी आतंकवाद्यांना आणि त्यांच्या आकांना समजलंच पाहिजे. ही भारताची सेना आहे, ही जाबाज सेना आहे. ही सेना थकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही. बंधू भगिनींनो, या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि आतंकवाद्यांचे अड्डे त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले. आमची सेना त्या ठिकाणी परत आली. बंधू भगिनींनो, आमच्या सेना प्रमुखानं सांगितलं बालाकोट मध्ये आम्ही आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. अमेरिकेने सांगितलं उद्ध्वस्त झाले, रशियाने सांगितलं उद्ध्वस्त झाले, चीनने सांगितलं उद्ध्वस्त झाले. जगात 2च लोक असे होते जे म्हणत होते कशावरनं झाले, पुरावा द्या, पुरावा द्या. एक होता पाकिस्तान, कारण पाकिस्तानची अवस्था अशी होती त्यांच्याकरता अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगताही येत नाही, अशी अवस्था पाकिस्तानची होती. आणि दुसरी होती काँग्रेस पार्टी, की जे काँग्रेस पार्टीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते या ठिकाणी विचारत होते पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. अरे मी म्हटलं तुम्ही आधी सांगितलं असतं तर जे रॉकेट बालाकोट मध्ये सोडलं त्याच्यासोबत तुमचा एखादा नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा आमच्या सेनेचं शौर्य काय आहे. पण बंधू भगिनींनो, मला त्याही पेक्षा चिंता दुसऱ्या गोष्टीची आहे. ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची आहे. याकरता मी म्हणतो की या देशामध्ये काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बघा. काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बघा. एकीकडे ते पाकिस्तानी आतंकवादी आमच्याकडे घुसतात, आमच्या लोकांना मारतात, आमच्या जवानांवर हल्ला करतात, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो या ठिकाणी हल्ला करू नका,
पाकिस्तानशी चर्चा करा. माझा तुम्हाला सवाल आहे, मला सांगा, अशा प्रकारे जर पाकिस्तान आमच्या लोकांवर हल्ला करत असेल, सांगा पाकिस्तानची चर्चा केली पाहिजे का? सांगा केली पाहिजे का? केली पाहिजे का? मग बंधू भगिनींनो, जरा राष्ट्रवादी वाले जेव्हा मतदान मागायला येतील ना, त्यांना विचारा, तुम्ही जर पाकिस्तानशी चर्चा करायला या ठिकाणी तयार असाल तर मग तुम्हाला मत द्यायचं कशाला, हा सवाल त्यांना विचारा. पण बंधू भगिनींनो, काँग्रेस तर त्याच्याही 2 पावलं पुढे चालली गेली. काँग्रेसने सांगितलं, आमचं आघाडीचं सरकार देशामध्ये आलं तर आम्ही काश्मीरमधनं सैन्य कमी करू. काश्मीरमध्ये सैन्याला दिलेले विशेष अधिकार हे आम्ही काढून टाकू. काय अधिकार दिले काश्मीरमध्ये सैन्याला? काय अधिकार दिले सांगा? काश्मीरमध्ये एवढेच अधिकार आहे की एखादा पाकी आतंकवादी शिरला तर त्याच ठिकाणी त्याला गोळी मारून ठार मारता येतं. आणि दुसरा अधिकार आहे, पाकिस्तानकडनं पैसे घेऊन जे लोक आमच्या सैन्यावर गोटमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आहे. काँग्रेस म्हणतं हे अधिकार परत घेऊन घेऊ, म्हणजे आमच्या जवानांनी छातीवर गोळ्या खायच्या, त्यांनी शहीद व्हायचं, पण गोळी चालवायची नाही. उद्या एखादा राठोड, एखादा राजपूत आमचा शहीद झाला आणि त्याचं पार्थिव घेऊन त्याच्या घरी गेलो तर त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाला आम्ही हे सांगायचं की बाबा रे काय करायचं, काँग्रेसचं सरकार आहे, यांनी सैन्याचे विशेष अधिकार काढून टाकले, त्यामुळे आता गोळी घालता येत नाही, छातीवर गोळी झेलावी लागते. इतकी लाजिरवाणी स्थिती मतांच्या लांगुल चालना करता ही जर काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार असेल तर ही निवडणूक या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. याच्याही पुढे जाऊन हे सांगतात, आम्ही 124A चं कलम काढून टाकू. आमचं सरकार आलं, 124A चं कलम काढून टाकू. 124A काय आहे? देशद्रोहाचा गुन्हा. या देशामध्ये ज्याने देशद्रोह केला त्याच्यावर 124A लागतो. बंधू भगिनींनो, उद्या एखाद्या व्यक्तीने म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, तर 124A च्या अंतर्गत 10 वर्षाकरता त्याला जेलमध्ये टाकता येतं. एखाद्यानं सांगितलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A च्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांच्यावर 124A लागतो. पण त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नालायक मुलांनी नारे दिले, भारत तेरे तुकडे होगे 50, पाकिस्तान जिंदाबाद. आमच्या पोलिसांनी 124A लावून त्यांना जेलमध्ये बंद केलं. तर काँग्रेस पार्टीला एवढं दुःख होतं, ते म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही 124A काढून टाकू. माझा सवाल तुम्हाला आहे, जर या देशामध्ये देशद्रोह करणं हा गुन्हा होत नसेल तर मग कुठला गुन्हा या देशामध्ये होणार आहे? देशाच्या संविधानाला, देशाच्या तिरंग्याला नाकारण्याचा अधिकार जर या देशामध्ये मिळत असेल तर बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही निवडणूक एखादे प्रतापराव जाधव निवडून आले काय आणि हारले काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय आणि नाही राहिला काय, हा देश राहिला पाहिजे, हा हिंदुस्थान राहिला पाहिजे. हा देश जर राहिला तर आपण या ठिकाणी राहू. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळी प्रतापराव जाधवांच्या धनुष्य बाणाची बटन दाबून तुम्ही प्रतापराव जाधवांना वोट द्याल, हे वोट सरळ मोदीजींना मिळेल. आणि या मतानं मोदीजींना अशी ताकद मिळेल, एका हातात भारताचा तिरंगा झेंडा आणि दुसऱ्या हातात भारताचं संविधान घेऊन मोदीजी ज्यावेळेस निघतील, हे जेवढे देशविरोधी आहेत यांना परास्त करून पुन्हा एकदा एक मजबूत भारत तयार होईल. आणि म्हणून हा मजबूत भारत तयार करण्याकरता प्रतापरावांना निवडून द्या आणि देशविघातक शक्तींना जे मदत करतात त्यांचा डिपॉझिट जप्त करा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.